तुमच्यामध्ये आली पाहिजे. अरे झाशीची राणी तुमच्यामध्ये आली पाहिजे. अरे पती निधनानंतर तब्बल 27 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून ज्यांनी राज्य कारभार हाकवला त्या महान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तुमच्यामध्ये आल्या पाहिजे. श्रद्धेला तुमच्यामध्ये आल्या पाहिजे. माता मौलांना तुमच्या मुलांवर तुम्ही संस्कार ते करा. तुमच्या अंगात देवत्या भिनवा. अरे आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की या देशासाठी धर्मासाठी या तमाम रयतेसाठी अरे या महाराष्ट्राच्या उरावर ज्या छाया नाचतात ना त्या मोगल छाया त्यांचा निपात करा आणि जनतेला सुखी करा. ती जिजाऊ तुमच्या अंगात तुम्ही भिनवा. अरे तुम्ही सावित्रीला मानताना त्या सावित्रीमुळेच आज तुम्हाला शिक्षणाची द्वारे खुलली. त्या सावित्री देवी तुमच्या अंगात भिनवा. अरे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या दुसऱ्या सुनबाई महाराणी ताराबाई ज्यांच्याविषयी मुघल बखरकार लिहून ठेवतात. खापी खान नाव अरे मुघलांनी देखील स्तुती केली की रामराणी क्रुद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघल व सांभाळा. अरे ही महिला पतीने नंतर तब्बल 7 वर्ष ज्यांनी मुघलांना सोयकी पळ करून सोडलं त्या महाराणी तुमच्या अंगामध्ये भिनवा. त्या देवी देवता तुमच्या अंगामध्ये आणा. आम्हाला यांची गरज आहे. आमच्या अंगामध्ये कुठलाही देव आणि देवी देवता येत नाहीत आणि आणायच्याही नाहीत. आम्हाला कोणती अंधश्रद्धा पाळायची नाही. आमचा समाज आज त्याच अंधश्रद्धेच्या नादी लागून आम्ही मागे आहोत. आम्ही एक काम करा, खेकडावरती सोडा. आमचे जे पाय खेचण्याचे काम सुरू आहेत. एखादा समाज बांधव पुढे चालला की दुसरा समाज बांधव पाय खेचण्याचे काम करतो. ही वृत्ती खेकडावरती सोडल्याशिवाय समाजाची सर्वांगीण प्रगती होणार नाही. समाजाची प्रगती करायची असेल तर आम्हाला आमच्यातली खेकडावृत्ती सोडावी लागेल. शिवछत्रपतींविषयी बोलताना तुम्हाला सांगितलं की निर्व्यसनी राहा. हा एक वसा घ्या की निर्व्यसनी राहण्याचा. अंधश्रद्धा मानू नका. हा एक वसा घ्या की आम्हाला आमच्या जीवनात अंधश्रद्धा पाळायची नाही. आणि स्त्री पुरुष समानता छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्त्री पुरुष समानता जोपली. आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस राजाराम महाराज पालखी जन्माचे ना त्यावेळेस काही लोक पिळत आले. त्यांनी सांगितलं की अपशकुन झाला. महाराज म्हटले काय झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राजाराम महाराज पालखी जन्माले. मग राजा म्हणले आता काय. ते म्हणले आता काय नाही, आता गोदान करा. कोणाला. ते म्हणले ब्राह्मणांना. ते म्हटले याने काय होईल. ते म्हणले अपशकुन निघून जाईल. अरे माझ्या राजानं त्यावेळेस उत्तर दिलं होतं माझा राजा रामपालचा जन्माला आलाय. तो सुलतानची आणि दिल्लीची पाचशे पालखी घालण्यासाठी माझा राजा रामपालचा जन्माला हा विद्वान दृष्टिकोन माझ्या राजाने त्या काळी मांडला होता. माता मौलांना म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला आपले मुलं घडवताना संस्कार देण्याचं काम तुमच्यात आहे. आणि आपल्याला प्रेम कोणावर करायचं, देशावर करायचं, शिवरायांच्या विचारावर करायचं. आम्हाला निर्व्यसनी राहण्याचा वसा उचलायचा आहे. शिवछत्रपती सांगताना आणि बोलताना खूप मोठा विषय. शिवछत्रपती कमी शब्दात मांडता येत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय की स्त्रियांना माता मौलाचा दर्जा द्या. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात चारित्र्य उदाहरण हे चारित्र्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आबाजी सोनदेवानं लावण्यवती अप्सरेसारखी सुंदर असणारी कल्याणच्या सुभेदारची सून पेश केली. त्याला वाटलं की इथं सौंदर्यावर भाळून राजे मला जहागिरी बक्षीस इनाम देतील. त्यानं त्यांना उभा केलं आणि तक्षणी राजा कडाडले आबाजी सोनदेव तुमच्या वयाचा लिहाज करतोय पण या उपर तुम्ही जर ऐसा पुन्हा गुन्हा केला तर तुमचा भरदरवा शिरछेद करण्यात येईल. याचा अर्थ तुम्हाला स्वराज्याचा अजून कळलेला दिसत नाही. आम्ही आमच्या स्त्रियांना नव्हे तर शत्रूच्या स्त्रियांना देखील आमची माताच मानतो. तिला माता मावले माणूस साडी चोळी खण देऊन पाठवणी केली. हे चारित्र्यवान आमचे राजे होते. आमच्या मुलांमध्ये आम्हाला ते भिजवायचंय. मित्रांनो आजकाल काय झालंय आमच्या घरासमोरचा सडा गेला आणि आमच्या घरामध्ये राडा व्हायला सुरुवात झाली. आमच्या घरासमोरची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळची व्हायली. आमच्या घरासमोरची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोळी झाली. अरे काय होता आमचा महाराष्ट्र, कसा होता आमच्या महाराष्ट्राचा इतिहास. पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उंबरावर थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिर लुटली जात होती. लुटलं जाईल म्हणून पोटची पोर तर सोडाच पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना देखील उगवण्याची भीती वाटत होती. अशा वेळी